हॅशटॅग नुसता भावमध्ये आज आपण बघणार आहोत चिकन मंचो सूप आणि चिकन पॉपकॉर्न। तर चला बघूया ही मस्त अशी रेसिपी। इथे मी बोनलेस चिकन घेतला आहे। आता ह्याच्यामध्ये लाल तिखट मसाला, रंग येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर, काळी मिरी पूड आणि हिंग, एक अंडा आणि सोबतच सोया सॉस आणि ऑर्गॅनो घेणार आहे। हे सर्व साहित्य आणि आपलं नेहमीचं आलं लसूण पेस्ट। तर ह्याच्यामध्ये आलं थोडंसं जास्त घ्यायचं आहे। इथे मी हे ठेचूनच घेतलं आहे। आता हे सर्व काही व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि 15 मिनिट आपलं हे व्यवस्थित साईडला ठेवायचं आहे। 15 मिनिटानंतर एका बाउलमध्ये पाणी घ्या आणि एका बाउलमध्ये आपल्याला हा मक्याचं पीठ, लाल तिखट मसाला, मिरी पावडर आणि थोडंसं मीठ। आता चिकनचं एक पीस घ्यायचं आहे, ह्या पिठामध्ये कोट करून घ्यायचं आहे। पिठामध्ये व्यवस्थित असं कोट करून झाल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि हे परत पाण्यातून काढून परत पिठामध्ये हे आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे। असं आपल्याला हे 2 वेळा करायचं आहे। आता हे कोटिंग झाल्यानंतर आपण हे आता डीप फ्राय करणार आहोत। एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि 1 बाय 1 आपल्याला हे पीसेस जे आहेत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। चिकन फ्राय करताना आपल्याला इथे लो टू मीडियम फ्लेमवर 7 ते 8 मिनिटे फ्राय करायचं आहे। 7 ते 8 मिनिटानंतर छान अशी क्रिस्पी फ्राय होतात। तर तयार आहेत आपले हे चिकन पॉपकॉर्न। हे तुम्ही बघू शकता कसे क्रिस्पी झालेले आहेत। आता तयारी करूया चिकन मंचो सूपची। एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे। आलं आणि लसूण, इथे आलं लसणाच्या दुप्पट घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण जे मगाशी चिकन मॅरिनेट केलं होतं ते राहिलेलं लसूण आणि सोया सॉसचं जी काही ग्रेव्ही होती ती ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे। त्याच्यानंतर चॉप केलेला मी इथे चिकन घेणार आहे। व्यवस्थित असं 5 ते 7 मिनिटांकरिता झाकण देऊन आपल्याला चिकन जे आहे हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटानंतर हे चिकन शिजून झाल्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला मंचो सूपचे बरेच काही प्रोडक्ट्स मिळतात। तर त्याच्यातीलच हे मी नॉटचं घेतलेलं आहे। ते आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून हे ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे शिजवायला आपल्याला परत एकदा झाकण देऊन 10 ते 15 मिनिटांकरिता हाय फ्लेमवर उकळी काढून घ्यायची आहे। 10 ते 15 मिनिटानंतर तयार आहे आपला हा चिकन मंचाव सूप। तर ही रेसिपीसुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। तर आता इथे मी हा एक चिकन पॉपकॉर्न आहे, हा मी तुम्हाला ओपन करून दाखवतच आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असं व्यवस्थित शिजलं आहे आणि ह्याची टेस्ट इतकी मस्त झाली आहे। तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। पुन्हा एकदा भेटूया हॅशटॅग नुसता भावमध्ये। धन्यवाद।